हाय नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आले आहे गावाला. हे पहा, मतदान केले मतदान. तुम्ही पण करा मतदान. आणि मी आता आले शेतात. मतदान करून झाले, शेतात आले. ऊन पडले, ऊन येले इकडं बघा. आणि ही बघा आमच्या ताईची मका दिसती का. आणि हा आमचा योगेशचा ढेंगळं, कांद, लसूण. आणि हा आमचा लसूण. हा लसूण लावला आहे काकांनी. आणि आता तो लसूण खुरपायचा आहे. लसूण खुरपायला आले मी. आता उन्हातले दिवस झाले, काम नाही केलं ना, कटाळा आलाय. पण आता खुरपायला सुरुवात केली ना, मग काय नाही वाटायचं. तर चला आता लसूण खुरपते. आणि मग अजून घराची साफसफाई करायची. शिवरात्र आली जवळ, यात्रा आहे आपल्या गावाची, त्यामुळे घर साफ करायचं आहे. तर असं मस्त गावाकडचं वातावरण वाटते पहा. बाय. हे पहा आपले काका. आणि ही माझी जाव इकडे बघ. आता ही माझी सबस्क्रायबर पण आहे. आणि हिला माझे व्हिडिओ आवडतात बरं का. आता ही मला म्हटली छान व्हिडिओ बनवा, तर आता बनवतो. आता आम्ही कधीच गावाला येत नाही, कधीतरी आलो का लगेच तसंच जातो. आमच्या गाठी बिठी झाल्या तरी 2 मिनिटं 3 मिनिटं बोलतो. आता हिने लावलाय वाल मस्त पैकी. खिलार गाय पाळली, ही योगेशनी पाळली खिलार गाय. खिलार गाय तुझ्याकडे पण असेल ना ग. दिसती गाय तिच्यात. गाय आली का? हा दिसते नाही काय गाय तिच्या बघ बसलेली. अगं इकडे तुम्ही तोंड दाखव की. अगं दाखव. काय फोटो येईल ना व्हिडिओ मध्ये आलं तर काय. आपण कधी गप्पा मारलेलं बोललेलं कधी कळायचं मग. अशी माझी मैत्रीण पण आहे बरं का. आणि माझी जाऊ पण लहान धाकटे, आम्ही सगळ्यात बारीक बारीक बोललेलं हसलेलं लगेच कळतं का. आणि मग नंतर बनवल्यावर कळतं. आता हे असं आपण बोलतोय ना, असंच टाकणार आहे. नीता हॅपी मोमेंट्स म्हणून त्याच्यात मध्ये हे टाइप करतो ना. आपण बोलतोय ना असंच टाकणार आहे. असं बोललेलं कळणार त्याच्यात. कळतंय ना. हा चांगलंच बोलतोय आपण. बघा गावाकडे कशी पाख किती कबूतर आहे सगळं आहे ना. आता बघा काम करते मस्त शेतात. लय राबती बाई, 2 पोर आहेत. कष्ट करीत. तो काही वाल लावलाय तिने, किती मस्त वाल आलाय बघा. तिला पण हवस तिच्या बी जीवाची. मस्त पाहिजे ना आता व्हिडिओ. हाय की नाही. आम्ही सगळ्यांनी इथं शेतात काम करायचं पहिलं. हा आता पाईपलाईन करायची. हे आमच्या बांधावरची झाडं. आणि इकडे हे आमची विहीर खाली त्या झाडांच्यात खाली वावर निघावं लागेल. वावर निघाली बरी पडली. कशी माझी जाऊ बाई. ना. तिकडे एक जाऊ बाई लय लांब दिसते का. एवढं एवढंच दिसत असं. प्रत्येकाचे आपली आपली चालल्यात काम शेतात. गावात नाही काँक्रीट. हा आम्ही आलो होतो आता मतदान करायला. तू केलं का मतदान. केलं ना. एवढं खुरपीत बसलं कसं माहिती. मतदान केलं, मतदान झालं. आणि लसूण खुरापलाय. आता जरा थोडीशी घराची साफसफाई करते. शिवरात्र आली जवळ. आणि मग आता अजून ताईच्या घरी जायचे, चहा पाणी प्यायचे, वहिनीच्या घरी जायचे, ज्योतीच्या घरी जायचे. आता तू येते, तू याक नाही येत घरी. तुमचं काय चाललंय. काय नाही काहीतरी गप्पा चालल्या होत्या. चला बाय. कसं बघायचं बाई. पिंपळाचं झाड आणि हे चिंचा काढायचेत का. हा नको चिंचा पिकल्यात काय. पिकलेले आहे म्हणती. अहो हे काय इथं हाताला याय जोगे आहे. एवढे 2-3 बटकत काढा. इथून जागा आहे जायला. म्हणते नेले आमच्या तिचा तात्याने. तू नको गोंधळ पडू. चल इथे लोक हाय का बस मर. काय म्हणले तुम्ही. चला जाऊया आता घरी. योगेशनी 12 दिले इथं पाणी भरायला. मी दिले. ही आमच्या ताईची मका भारी आली. पिशवी घेत का थोडी घेते. इकडे पिशवी. चल ही बॉटल घे. पाणी संपलं त्यात. संपले.
चंदनाचं झाड किती छान आले. चला आता चाललो आम्ही घरी. हा आमचा लसूण झालाय खुरपून. आणि आता चाललो आम्ही ती पाहते कशी. आता पायन तिला इथले उत्सुकता लागली असं. आता कधी मोबाईलला व्हिडिओ टाकीन, कधी मी बघन हे जनावरांचं गावात मग टोचत आहे बाई हाताला. ताईच्या वावरातून थोडी फुलं घेऊ काय देवाला. नको नको सर काय हा नको नको. कटरा आलाय आता यांना फिरायचा. काम झालं चालायचं आपलं काय. बारीक बारीक मका लावली, छान दिसते मका. गाजर बी लावले ना आपण. हा गाजर आहे काय हरभरा गाजर आहे वाटतं. गाजर आहे. काय आलेत का नाही काय माहिती. नको जाऊन सर मस्त हातपाय धुवून थोडं चहा पिऊन सरबत पिऊ चला. आणि घर साफ नाही करायचं का. नाही नाही आता नाही. नाही नाही करा आता छकुली आता गेली. नाही. मला कटरा आलं मला पाणी भरायचं पहा आता काकांचं. आता घर साफ करायचं. इतके दिवसातून आलोय. अरे शिवरात्रीला अजून भरपूर टाइम. एक दिवस येऊन मग ती झाडं बिडण ते सगळं एकदमच ओकेच करायचं आलं. आता शिवरात्रीला मी पुन्हा कधी यायची व मला कपडे शिवायचे. मी करीन येऊन सोने आलं सोन्याला आता मी करीन म्हटले जर का लक्षात राहू द्या. आता काम नाही. मला तिथं पाणी भरायचं उद्या पाणी परत टाकायचं. किती छान हिरवगार गवत आहे बघा ना. असं मस्त वाटतंय. असं वाटतंय असं रानातच बसून राहा. आपणच काय चाललंय आपा खुरपीतच काहीतरी. कसं आहे आमचं शेत. कवा तरी रानात आलं का काका पा काका कशी दिसतात. कसा गटाडा घेऊन चाललं. कोथिंबीरची गट्टू आण 2-3 टोमला चांगले मोठे बारीक बारीक घ्यावं कोथिंबीर. पलीकडे हाय मोठे बघून आणि 2 काय तुला आणि मोठे. चला आता मी कोथिंबीर आणते जरा पाण्याची बाटली. मोठे बघ चांगले 2-3 बुचक्या आण. आणली पण ती पिवळी आपली. स्वतःच्या शेतातलं भाजीपाला किती भारी वाटतो ना. पहा इकडं हे काय म्हणतात माहिती का याला. याला म्हणतात तांबडं पान. तांबडं पानाची भाजी ना चांगलं लागते खायला. ही जनावरांसाठी मका लावली. आणि हे ना पाखरं बसतात आणि पाखरं मका खातात ना म्हणून हे असं बांधलंय बघा शेतामध्ये. आणि ते चमकतं प्लास्टिकचं आहे. चमकतं ना मग पाखरं घाबरून येत नाही मका खायला. आता याच्यात काहीतरी लावलंय खाली भुईमुग. भुईमुग आहे. कोथिंबीर अशी खोडून घेते म्हणजे ना पुन्हा फुटत ती. हा काय मस्त वास येतोय. शेतात ओरिजिनल ते ओरिजिनलच. थोडी कोथिंबीर घेते मी आता. हा करा करा. हा ना शिवरात्र आली पुन्हा का मला येणं व्हायचं इकडं. नाही ना कांद्याची पात खुडू काय नाही नाही नको. बार खाली कवळे अजून ते काय मोठ्याला असं गोट्याला मग फुडतात. कवळ्या कांद्याचं काय फुटत एवढंच लावलं काय. महिन्यात झालं लावलेलं. एवढंच लावले. हा एवढंच घर करता पुरतं. तो न्यायचं नाही पण आता नाही. जरा मोठा होऊ दे महिनाभर तरी जाऊ दे. मग काय अजून 8-15 दिवसांनी येईन खुडायला. हा महिन्याने येईल पुढं. वर काय केलंय. चला तर आता आम्ही आलोय घरी. आणि घरी येऊन आता दिवाबत्ती वगैरे करतोय. आता काय घरी आलोय खरं पण घराची साफसफाई करायची राहिली वाडीची गावाकडची. कारण उशीर झाला होता आणि मग काका म्हटले एवढ्या उशिरा कधी साफसफाई करणार. मग अजून उशीर झाला असता घरी यायला रात्रच झाली असती. त्यामुळं आता तिथल्या घराची साफसफाई करायचं कॅन्सल केलं. पुन्हा एक दिवस खास साफसफाईसाठी जावं लागेल. तर जाऊया एक दिवस. पण आता काय झालं माहिती का.
आम्ही घाईमध्ये कपडे काकांनी चेंज केले तिथं खुरपताना. तर तिथं चावी पडली घराची, की येताना ताईच्या घरात पडली. कुठं पडली कुणास ठाऊक, चावीस काय सापडली नाही आम्हाला. इथं आल्यानंतर मग चावीचा तपास केला, पिशवी काढली, म्हटलं चावी कुठे. तर काका म्हणले चावी पडली वाटतं कुठंतरी. तर सांगितले आता योगेशला फोन करून चावी सापडायला. सापडली त्याला तर बरं होईल, नाहीतर मग आता कुलूप तोडावंच लागलं, आता काही खरं नाही. तर असं आहे. आता आम्ही आलो घरी आणि आता चहा करते, मी चहा बनवते मस्तपैकी. काकांना आवाज देते. काकांनी मोटर चालू केली, वरती पाणी भरते टाक्यांमध्ये. तर आता चहा ठेवते आणि मस्त देवपूजा करते, काकांना आवाज देते. तर आजचा असा दिवस होता आमचा, मस्त झाला. गावाकडे शेतात गेलं ना कधीतरी की खूप छान वाटतं. पाणी असतं ना शेताला आणि घरचा राबा असला आणि शेतात पिकलं ना चांगलं की मग चांगलं वाटतं. पण कसं असतं वातावरणावर पण शेतातलं बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. पाणी असलं राब पण असला तरीसुद्धा कधी कधी एखाद्या पिकाला एखादं हवामान सूट होत नाही, असं पण असतं. तर आमच्या ताईने लावला होता भुईमुग, 4 किलो भुईमुग आणून लावला आणि तो उगूनच नाही आला. पुन्हा दुसरा आणून लावला तरी तो काही नीट उगला नाही. तर ताईंना खूप टेन्शन आलं होतं त्याचं. आता मी हे सांगते मोबाईलवरती, सांगायला नाही पाहिजे, पण शेतकऱ्याचं असं असतं, जे कष्ट करतं ना त्या माणसालाच त्या गोष्टीची किंमत कळते. कारण आज आपण एवढं मागाचं बी आणायचं, एवढं शेताची वहीत करायची, नांगरायचं, त्याला कोळपायचं, त्याचे सारे पाडायचे, त्याला ते लावायचं, त्याला खत पाणी, मग एवढं सगळं करून जर ती गोष्ट नाही आली की मग माणसाचं मन खातंच. कुणाचं असो, माझंसुद्धा तसंच व्हायचं. मी गावाला असले ना की शेतात मला पण असं वाटायचं की चांगलं पीक यावं, मी केलेल्या कष्टाचं चीज व्हावं, असं मला लय वाटायचं. आणि यायचं कधी कधी चांगलं पण यायचं, कधी कधी काय पिकात व्हायचं नुकसान. तर मी एकदा हरभरा केलेला होता मळ्यामध्ये, पूर्ण अर्धा एकर हरभरा होता आणि बाकीच्यांच्यापेक्षा माझा हरभरा आहे ना खूप सुंदर आला बरं का. आणि त्याच्यात कीड पडली होती हरभऱ्याला, आणि त्या हरभऱ्याला कीड पडली म्हणून मी काय केलं होतं, 5 किलोची बेसी पावडरची पिशवी नेली होती. ती बारदाण्यामध्ये बेसी पावडर टाकून अशी पूर्ण झाडांवरती अशी फिसकरली होती ती. तर त्या पावडरमुळं ते सगळे अळ्या मरून गेल्या होत्या. आणि मग घाटे चांगले धरले होते, फुलं खूप लागली होती ना, तर मग घाटे चांगले धरले होते. तर खूप असं भारंभार हरभऱ्याला घाटे आलेले होते आणि हरभऱ्याचं बी पण लय छान होतं. त्या वर्षी हरभऱ्याला म्हणजे हवामान चांगलं होतं, सगळ्यांचेच चांगले आले पण त्यातली त्यात आमचा हरभरा खूपच सुंदर आला. त्याला घाटेच खूप होते ना असे डहाळे. पण मी पूर्ण हरभऱ्याचं असं असतं, तो आंबीवर जर आला ना, फुलं धरली ना की मग ती हरभरा जेवढा खुडीन म्हणजे त्याची भाजी आपण शेंडे घेतो ना खुडून, ती जर खुडली ना तर मग हरभरा आणखी जास्त फुटतो, जास्त डाळी त्या म्हणजे अशा फांद्या फुटतात त्याला आणि जास्त हरभरे येतात मग त्याला. तर अशा पद्धतीने मी ना खूप पूर्ण शेतातलं ते भाजी खुडून विकली होती ती. तर भाजीचे पण पैसे झाले होते आणि हरभरा पण असा चांगला फुटला होता, डाळी झाली होती चांगली मोठाली. आणि त्याला हरभऱ्याला घाटे पण खूप आलेले होते, भारंभार असे झाडं दिसायची, घाटे दिसायची, पाला कमी घाटं जास्त दिसायची, इतकं भारी हरभरा होता. तर सगळे जाता येता मला म्हणायचे, आमच्या शेजारच्या मावशी म्हणायच्या, अगं नीता तुझ्या हरभरा लयच भारी बरं का, तुझ्या हरभऱ्याला माझी दृष्ट नाही लागावं, लयच भारी. अशा म्हणायच्या त्या जाता येता. आणि एक दिवस काय झालं माहिती का, अशी शिवरात्रीचाच टाईम होता, त्यावेळेस हरभऱ्याचं हे झालेलं होतं आणि इतकं घाटे झालेले म्हणजे हरभरा काढायला 15 दिवसांनी हरभरा काढणारच होतं म्हणायचं, 15 दिवसांनी महिन्याने असं पूर्ण घाटे तयार झालेले होते. काय थोडंसं होतं फुलावरती आणि इतका पाऊस आला अचानक, इतकं पाऊस आला की इतकं, आणि पाऊस पण इतका रफरफ पाऊस आला, मोठाले थेंब असे ना. तर मी म्हटलं आता माझा हरभऱ्याचे घाटे पण गळून जाणार, सगळं नुकसान झालं. मग खरंच माझ्या हरभऱ्याला काय दृष्टच लागली का काय असं वाटलं मला. आणि त्या मावशी इतक्या घाई पळतच आल्यात माझ्याकडं पावसातच. अगं नीता तुझ्या हरभऱ्याचं आता सगळे घाटे गळून जातील, आता हरभऱ्याची नुकसान होती काय ना बाई, मी उगाच तुला म्हटले अशी. असं झालं. मग मला इतकं रडायला आलं ना, मी दरवाज्यात उभं राहून त्या हरभऱ्याच्या शेताकडं पाहून रडत होते. की मी एवढं कष्ट केलं, मी त्याला खुरपलं, पाणी भरलं, मी त्याला एवढी बेशी पावडर मारली, त्याची एवढी भाजी खुडली, म्हणजे मला ते सगळं आठवायला लागलं पाठीमागचं की मी ते ह्या हरभऱ्याच्या पिकासाठी मी किती कष्ट घेतलेत. आणि खरंच ते हरभरे चांगले आले होते ना. आता तोंडाशी घास आलेला. आता पावसामुळं हरभऱ्याचं पूर्ण माझ्या नुकसान होणार, घाटं गळून जाणार, मग ते वल्ले काचेच घाटे बुरं लागून जाणार, त्याला ते काही कामाचे नाहीत.
असं मग मला इतकं रडायला यायचं ना, मी ती हरभऱ्याच्या शेताकडे पाहून रडायची. इतकं वाईट वाटलं होतं मला. पण परमेश्वराच्या कृपेने ना हरभरे नाही गळाले. हरभरे घाटा एक सुद्धा त्या हरभऱ्याच्या घाटा गळाला नाही. पाला गळाला पण हरभऱ्याचे घाटे गळाले नाहीत. आणि हरभरे पण मला त्यावेळेस भरपूर झाले. त्याच्यानंतर भरपूर हरभऱ्याचं पीक झालं होतं आणि चांगले पण झाले. तसं असतं कधी कधी नशिबाच्या बी गोष्टी असतात, वातावरणाचे पण असतात. एखाद्या वर्षी गव्हाचं पीक खूप चांगलं येतं, एखाद्या वर्षी हरभऱ्याचं चांगलं येतं, कधी कधी भुईमुगाचं चांगलं येतं. असं असतं वातावरणात, हवामानाच्या याच्यानुसार एखाद्या पिकाला हवामान मानवलं ना की मग ते चांगलं येतं असं. तर आमच्या ताईंनी मगाशी मला ते भुईमुगाचं सांगितलं. मला तर माझ्या हरभऱ्याची ती कहाणी आठवली. थोडंसं वाईट पण वाटलं. म्हटलं नका काळजी करू, एका पिकात नाही आलं तर दुसऱ्या पिकात येईल किंवा त्याच्यात दुसरं अजून काहीतरी लावा, चांगलं होईल, चांगलं येईल पीक. कारण शेतकऱ्याच्या इतकं पॉझिटिव्ह दुसरा कोणताच व्यवसाय का असू शकत नाही. कारण शेतकऱ्याचं सगळं सर्वस्वी दुसऱ्याच्या म्हणजे परमेश्वराच्या म्हणा, निसर्गाच्या म्हणा, माणसांच्या म्हणा, उपद्रवी जनावरांच्या म्हणा, अशा याच्यावरती अवलंबून असतं शेतकऱ्याचं जीवन. तरीसुद्धा तो आशा सोडित नाही, निराश होत नाही, करत राहतो. आणि त्याच्यातूनच मग परमेश्वर कुठे ना कुठे यश देतो असं असतं. त्याच्यामुळं निराश न होता आपण आपल्या कर्म करत राहायचं. कधीतरी यश येतंच, एका याच्यात नाही आलं तर दुसऱ्या याच्यात तरी येतं असं असतं. तर माणसाचं हे आयुष्य खूप थोडं आहे. असं हाशी मजाक करून आनंदात एक दुसऱ्याला चांगले विचार देऊन सुखाने जगायचं असते. आणि हेच आपल्याबरोबर येतं, दुसरं काही नाही. किती पण कमवा, शेतातलं येऊ दे, नोकरीचं येऊ दे, एक व्यवसायातलं येऊ दे, इकडून तिकडून कोणाचं घेऊ दे किंवा कसं बी येऊ दे, तरी पण ते इथंच ठेवून जावं लागतं. ते काही आपल्याबरोबर येत नाही. आणि आपणसुद्धा ह्या पृथ्वी तलावर किती दिवस आहे हे पण सांगता येत नाही. त्यामुळं आला दिवस चांगलं जगायचं, चांगले विचार करायचे आणि चांगलं राहायचं मस्त. कुणाचं वाईट चितायचं नाही, कुणाचं वाईट करायचं नाही. आणि आपलं बी कोणी वाईट करू नये अशी परमेश्वराकडे प्रार्थना करायची. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. आज आमच्या वहिनीने मला लई छान आशीर्वाद दिला. आमची वहिनी म्हणजे माझी सगळ्यात मोठी जाऊ. तर काय झालं, आज आम्ही गेलेच डायरेक्ट गाडी खाली नेली आणि जांभळीच्या झाडाखाली आमची वहिनी बसलेली होती. आणि आज इकडून जातानाच आमच्या ह्यांनी मला सांगितलं, काका म्हटले, अगं मी एका माणसाकडे बोरे घेतो आणि एकदम शेताचं रस्त्याच्या कडेला शेत आहे त्यांचं. आणि त्या शेतातले ताजे बोरं ते बाबा आणतात तोडून, त्यांचे नातवंड वगैरे तोडून देतात. ते आणतात तोडून आणि बॅगा भरून ठेवतात रस्त्याच्या कडेला विकायला. बाबा ते बसून राहतात, माळकरी बाबा आहेत बघा विशेष. त्यांचा मुलगा शिक्षक आहे. आणि मी तिथं थांबले. मग ह्यांनी मला थांबवलं. बाबांना म्हटले, बाबा तुम्ही मला दरवेळेस बोरं घेतल्यानंतर 1 रुपया पण कमी करत नाही, जेवढे पैसे आहेत तेवढेच मागता. मग मी आज माझी बायको तुमच्यासंग खास भांडण करायला घेऊन आलो. बाबांनी माझ्याकडे पाहिलं, म्हटले, बाळा तू माझ्याबरोबर भांडण करणार का? मग म्हटलं, नाही बाबा, काय करायचे मला तुमच्यासंग भांडण करून, तुम्ही एवढं कष्ट करताय. पण तुमच्या मनाने जर तुम्हाला वाटलं 4 रुपये कमी करायचं तर करू शकता. म्हटलं, आता गिऱ्हाईक आणि मालक ह्याच्यामध्ये कोणती वस्तू घेताना माणूस थोडंफार इकडं तिकडं बोलतोच. तर मला म्हटले, हे बघ, तू 2 किलो घे, 10 किलो घे, 4 किलो घे. माझी ही बोरं चांगली आहेत, ताजी शेतातून मी बागेतून आणतो आणि इथंच रस्त्याच्या पलीकडे बाग आहे, रस्त्याच्या अलीकडून मी विकायला बसतो. त्याच्यामुळे मग मला माझ्या वस्तूची गॅरंटी आहे. चांगली बोरं आहेत आणि तू खाऊन बघ, एखादं खाऊन बघ, तुला जर आवडलं तर घे, नाही आवडलं तर घेऊ नको. पण मी मात्र 1 रुपयासुद्धा कमी करणार नाही. तुला माझ्या संग भांडण करायचं असेल तर तू भांडू शकतेस. मी ते बाबांचं ऐकल्यानंतर विचार करत राहिले. म्हटलं, म्हणजे तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या, नाही तर घेऊ नका. भांडायचं असलं तर भांडा, नाही तर भांडू नका. पण मी मात्र 1 रुपया कमी करणार नाही. बाबांचा तो आवेश पाहून मला हसायला आली. म्हटलं, बाबा माळकरी दिसतात. मी बाबांना विचारलं, म्हटलं, बाबा तुम्हाला मुलं किती आहेत? तर म्हटले, 1च आहे. आणि म्हटलं, काय करतात? तर म्हटले, शिक्षक आहेत. म्हटलं, असं का? मग म्हटलं, कुठे आहे ड्युटी त्यांची? म्हटले, लाखेवाडीला. म्हटलं, बाबा मी लाखेवाडीचीच आहे. म्हटलं, तुमचा मुलगा ज्या ठिकाणी ड्युटीला आहे ना त्या गावची आहे मी, आणि मी आता लाखेवाडीला चालले मतदान करायला. मग बाबांना जरा थोडीशी म्हणजे काहीतरी ते एक जवळची ओळख निघाल्यासारखं झालं आणि त्यांना थोडीशी आपुलकी वाटली. मग त्यांनी मला बोरं घेतलं, सुट्टी बोरं होती, पिशवीमध्ये बोरं दिली. मला म्हणले, बाळा धर तुलाही बोरं खा, पण माझ्या संग भांडू नको. तू भांडणार का? तर म्हटलं, नाही, मला काही करायची भांडणं करून.
मग त्यांनी 10 रुपये कमी पण केले मला आणि बोरं पण दिले. तर असा असतो माणसाचा स्वभाव पहा. कशी थोडीशी ओळख निघाली किंवा थोडंसं एकमेकाचा स्वभाव चांगला वाटला ना की माणूस आपोआपच माणसातलं चांगुल पण हे होतं. त्या बाबांचा अगोदर इतका निग्रह होता की तुम्ही भांडा नाही तर काही करा किंवा घ्या नाही तर नका घेऊ, तरी मी 1 रुपयासुद्धा कमी नाही करणार. पण नंतर बाबांच्या मनानेच बाबांनी मला बोरं पण दिले खायला आणि ते बी काय असे 1-2 नाही जास्त दिले आणि 2 किलो बोरं घेतले मी तिथून बाबांकडून. म्हटलं आता गावाला चाललेलीच आहे तर सगळ्यांना थोडं खायला पण नेऊया काहीतरी. तर मग आता भेळ वगैरे हे असे पदार्थ नेण्यापेक्षा हे असं काहीतरी फळं वगैरे चांगले वाटतात ना, मग म्हटलं फळंच नेऊया. आणि आमच्या ह्यांचं माझं दोघांचं सहज तोंडातून असं म्हणजे पटकन बोलून गेलं. म्हटलं अहो वहिनीसाठी काहीतरी घेऊया खायला आपण, ताईन त्या पण आहेत घरी, ह्याची योगेशची पोरं पण आहेत. आणि सहज दोघं पण एकाच वेळेस बोललो होतं. मग त्यांनी गाडी थांबवली. पुढे गेल्यावर मग मला म्हटलं चल तुला मी बाबा दाखवतो. त्यांच्याकडून मी बोरं आणत असतो. तर असं तो बाबांचा किस्सा झाला. तर बाबांनी मग मला म्हटले ओळख ठेव बरं का बाळा. म्हटलं ओळख ठेव. आणि मग बोरं वगैरे घेतली बाबांकडून आणि गावाला गेल्यानंतर गाडी डायरेक्ट खाली नेली. जांभळीच्या झाडाखाली वहिनी बसलेलीच होती आमची, माझी मोठी जाव. आणि मग म्हटलं अरे बापरे, म्हटलं वहिनीचंच पहिलं दर्शन झालं. वहिनीला आम्ही मग काही घरी पण फळं नेलेली होती. इथं घरी पण आणलेली होती मी बाजारातून. तर मग ती पण दिली. तर आमच्या वहिनीचे थोडेसे डोळे भरून आले. वाईट वाटलं त्यांना. आमचे भाऊ वारले आता 2-3 वर्ष झाले. तेव्हा त्रास असतं माणसाला. कोणतं पण माणूस असं म्हणजे पती पत्नी कसं असो तरी पण जोडीदार असं असतं. तर मला म्हटलं मी पाय वगैरे पडले. मला म्हणले मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत चांगलाच आशीर्वाद देणार तुला, तुझं चांगलंच होईल. तर पिशवी नव्हती. वहिनी बसलेल्या होत्या. मी ओटीमध्ये साडीत त्यांना दिली तिथं ओट्यात पदरामध्ये फळं. तर मला म्हटलं माझ्या जावाने माझी ओटी भरली. असं एक प्रेम, एक आपुलकी असते माणसाची, असं असतं. असं बोलता मन भरून आलं माझं. त्यांचे पण डोळे पाणावले होते. पण कसं असतं आम्ही एकमेकीपाशी राहिलेलो आहे, दिवस काढलेले पहिलं, एकत्र राहिलेलो आहे काही दिवस. तर थोडंसं प्रेम आहे, माया आहे. आणि पहिली जी जुनी लोक आहेत त्यांना जे प्रेम आपुलकी होती ते वेगळ्याच गोष्टी असायच्या. आणि मी सगळ्यात छोटी असल्यामुळे मला सगळ्यांनी पहिल्यापासूनच प्रेम दिलं. सगळ्यांनीच घरातल्या लोकांनी आपुलकीने वागणूक दिली सगळ्यांनीच. तर चला काकांची ऑर्डर आली चहा ठेवला का नाही म्हणून. तर काका घरात येतोपर्यंत चहा वगैरे करते मी. आता देवपूजा वगैरे करते. खूप गप्पा झाल्या. तर मला एकच सांगायचं आहे की जी जुनी लोक आहेत ना, आपली आईवडील असू, आपले मोठे दीरभाई असू, जावा असू, कुणी पण आपल्या घरातलं जवळपास जे वयस्कर लोक आहेत ना त्यांना थोडे दिवस राहिलेले असतात त्याच्यामुळं जपायचं. आणि आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात. चांगले आशीर्वाद मिळवायचे. त्यांना काही नसतं. एकदा वय झालं ना की पैसा पाणी ह्या गोष्टींचं काही लागत नाही कुणाला. फक्त कधी आपण त्यांच्याजवळ गेलं तर 2 शब्द गोडीने बोलायचे, प्रेमाने 2 घास जर आपल्याला द्यावं वाटले तर ते द्यायचे. दुसरं कशाची कुणाला अपेक्षा नसते. आणि आता एवढी गरीब परिस्थिती कुणाचीच नाही राहिली. त्याच्यामुळं कुणीच कुणाची खाण्यापिण्याची पैसे पाण्याची कशाचीच अपेक्षा करीत नाही. फक्त माणसाने 2 शब्द माणसाशी बोलावे, प्रेमाने बोलावे, एकमेकाच्या आदराने विचारपूस करावी, एवढाच अपेक्षा असते प्रत्येकाला. आमच्या ताईने पण येताना हळदी कुंकू लावलं, मला चांगलं वाटलं. आमच्या ज्योतीने पण चहा वगैरे केला. हे सगळेजण. आणि आमची कविता तर पाहिली तुम्ही शेतामध्ये. मी निघाले होते खुरपून आणि ती मला आवाज देत होती तिकडनं शेतातून, तिच्या याच्यातून. पण मला काही ऐकायलाच आहे ना. पाणी पण चालू केलेलं होतं योगसने. मग म्हटलं चला आता ही बराच वेळ आवाज देत होती. मग माझं आवरलं. मग गेले मी तिच्याकडं. तर मला म्हणली व्हिडिओ काढला की नाही तुमच्या लसणाचा. ते तिथंच असून तिला इतकं अप्रूप वाटलं ना. मी मागच्या वेळेस लसूण लावला होता त्याचा व्हिडिओ बनवून टाकला होता. तर मग तिने तो व्हिडिओ पाहिला होता मोबाईलमध्ये. तर ती मला म्हणत होती. मग म्हटली मी तुमचे व्हिडिओ आले की लगेच मला दिसतात मोबाईलमध्ये, मग मी पाहत असते. तर मग काढा आपला पण व्हिडिओ. मग काढला, तिचा पण काढला व्हिडिओ. म्हटलं चल तेवढीच आठवण आपली. कारण अशा मोबाईलमध्ये आपण कितीतरी फोटो काढतो, व्हिडिओ काढतो, पण कधी ते मोबाईल हँग झाले, फॉर्मॅट मारलं का मग ते येऊन जातं. पण असं यूट्यूबला टाकलं ना कधी बी पाहिलं तरी पण पाहता येतं. असं आहे. तर समाजामध्ये वावरताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवून वावरावं लागतं. आणि भान ठेवून वावरलं ना की आपला मान सन्मान आपोआपच वाढतो.
समाजात पण वाटतो, घरात पण वाटतो आणि आपल्या बी मनाला एक आत्मिक शांतता लाभते की आपले जे नातेवाईक आहेत, आपल्या जवळची व्यक्ती आहेत, चला थोडंसं काही नाही तरी आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती जर हसू फुललं ना तर परमेश्वराची पूजा केल्यासारखंच ते एक प्रकारचं. तिथंच परमेश्वर भेटतो आपल्याला असं म्हणायचं मला. तर चला खूप गप्पा झाल्या, आता बाय. पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही पण मस्त आणि आनंदात राहा. आता काकांचा आवाज आलेला आहे तर मी चहा ठेवते आणि देवपूजा करते, पुढचं काम करते. आता ठेवते, बाय.